नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या उन्हाचा पारा 40 अंशाच्या पार केलाय. एवढ्या उन्हाचा शेळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. जसं त्यांची भूक कमी होते, पचनाची क्रिया मंदावते आणि उत्पादन घटतं. त्यामुळे या काळात आहारात योग्य बदल करणं अत्यंत आवश्यक आहे. पण कोणते आहेत हे बदल पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये. उन्हाळ्यात शेळ्या चारा तसा फार कमी खातात. त्यामुळे उन्हाळ्यात शेळ्यांना हलका, पचायला सोपा आणि पौष्टिक आहार द्यायचा आहे. हिरव्या चाऱ्यामध्ये झाडपाल्याचा किंवा द्विदल चाऱ्याचा म्हणजेच मूग, चवळी अशा कडधान्य पिकाच्या चाऱ्याचा समावेश करायचा आहे. कारण या चाऱ्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण जास्त असतं. उन्हाळ्यात शेळ्यांच्या आहारात प्रथिनांचं प्रमाण हे 14% वाढवायचं असतं. त्यामुळे आहारात पेंडेचाही समावेश करायचा आहे. तसंच साठण विटाही द्यायच्या आहेत. शिवाय उन्हामुळे शेळ्यांना घाम येतो, त्या धापा टाकतात, त्यामुळे त्यांना इलेक्ट्रोलाइट्स द्यायचे आहेत. सोबत जीवनसत्व क म्हणजेच ॲस्कॉर्बिक ॲसिड शेळ्यांच्या आहारात वापरणं गरजेचं आहे. याशिवाय दुधाचं उत्पादन वाढण्यासाठी आणि मिथेन वायूचं उत्सर्जन कमी करण्यासाठी जिऱ्यासारख्या औषधी वनस्पतींच्या बियांचा अर्क 1 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात मिसळायचा आहे. तर कोठीपोटातल्या किण्वन प्रक्रियेचा वेग वाढवण्यासाठी आणि प्रथिनांचा स्रोत म्हणून शेळ्यांना शेवग्याच्या पानांची पेंड 15% देता येते. याशिवाय कोठीपोटाचं कार्य सुधारण्यासाठी खाण्याचा सोडा, ईस्ट कल्चर आणि प्रोबायोटिक्स शेळ्यांना द्यावेत. प्रोबायोटिक्समुळे रुमेनमधला सामू स्थिर ठेवण्यासाठी आणि उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी मदत होते. तर शेळ्यांना ऊर्जा मिळण्यासाठी आणि शरीराचं तापमान स्थिर राहण्यासाठी त्यांना आपल्याला स्निग्ध पदार्थ म्हणजेच फॅट असलेले पदार्थ द्यायचे. स्निग्ध आम्ले देण्यासाठी तेलबिया, ज्यामध्ये तीळ, जवस तसंच सरकी पेंड, बायपास फॅटचा पुरवठा करावा. म्हणजेच काय तर उन्हाळ्यात शेळ्यांच्या आहारात पिष्टमय पदार्थ कमी करून प्रथिनं, जीवनसत्व आणि क्षार वाढवायचे. पण हे सगळे बदल करताना शेळ्यांच्या आहाराच्या वेळांमध्येही बदल गरजेचा आहे. त्यामुळे शेळ्यांना दिवसाच्या थंड वेळेत म्हणजेच सकाळी आणि संध्याकाळी विभागून 3 ते 4 वेळा आहार द्यायचा आहे. उन्हाच्या वेळी शेळ्यांना चरायला सोडायचं नाहीये आणि दिवसा त्यांना सावलीत ठेवायचं आहे. याशिवाय दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाणी. कारण उन्हाळ्यात आपल्यासारखेच जनावरांचीही पाण्याची गरज वाढलेली असते. त्यामुळे शेळ्यांना दिवसभर स्वच्छ आणि थंड पाणी ठेवायचं आहे. उन्हात अशक्त वाटायला लागल्यावर आपण ORS आणि इलेक्ट्रिक पावडरचं पाणी पितो. अगदी तसंच शेळ्यांनाही उन्हात घाम येतो, धाप लागते. त्यामुळे शेंगदाणे पेंड भिजवून त्यांचं पाणी शेळ्यांच्या गोठ्यात ठेवावं. ही माहिती उदगीर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर प्रफुल्ल कुमार पाटील यांनी दिली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.